आता अवघी चिंता वाढली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला संपुष्ट हे हृदय पेटी थोडासा वाढवला करोनी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला गेन मांडव्याचा तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला समचरण सरोजम सांग नीलांबुदावं जगननीत पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां कंदरं कंजनीत्रं सदैनवनहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा त्यांच्या कृपादानी विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका शुक्लम ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद व्यापिनी विना पुस्तक धारिणी भेदां जड्यंधकार पहा हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासनी संस्थितां वंदितां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शरदां महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरुण पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागते तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलङ्गं सीता समारोपितवामभागं पानो महासायतचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभू जय जय माखन चोर जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारो आता उजळली भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग याच्या यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला ते अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमी निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठघोषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चरणाचा संत भेटीच्या भाग्याचा अनुभव सांगणारा अभंग सेवे करता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पस्य वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात। सेवेपूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र पाडळी हे आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या नाम सप्ताहातील ही कीर्तनाची सेवा परम भाग्याने माझ्याकडे आलेली आहे। इथे येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक नियोजक समस्त गावकरी मंडळी भजनी मंडळी तरुण मंडळी या सर्वांच्या विनंतीला मान देऊन तुमच्या दर्शनाचा योग आलेला आहे। त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत मृदंग वादक दोनही मृदंगाचार्य महाराज आज विशेष ज्यांची उपस्थिती आहे ते माझे अतिशय जीवलग मित्र हरिभक्त पारायण भागवताचार्य रामायणाचार्य युवा कीर्तनकार आमचे परम मित्र शिवानंदजी महाराज शास्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराजांना धन्यवाद। माझे दुसरे जीवलग मित्र भागवताचार्य युवा कीर्तनकार आमचे महेशजी महाराज हरवणे महाराजही उपस्थित आहेत। महाराजांना धन्यवाद। हरिभक्त पारायण माझे दुसरे मित्र वारकरी भूषण युवा कीर्तनकार सोमनाथजी महाराज कराळे आहेत। महाराजही उपस्थित आहेत। महाराजांना धन्यवाद। वेदशास्त्र संपन्न दत्तात्रय गुरुजी आहेत। गुरुजींना सुद्धा धन्यवाद। हरिभक्त पारायण आमचे परमार्थ प्रेमी योगेश दादा शेजूळ आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद। इकडं विकास दादा आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद। आपल्याच गावचे हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज, हरिभक्त पारायण अंकुश महाराज आदी करून सर्व महाराज मंडळी
कल्याण महाराज, हरिभक्त पारायण नारायण महाराज, माझेच नावकरी सोपान महाराज, नवनाथ महाराज, शंकर महाराज, श्याम महाराज, दुसरे नवनाथ महाराज, भगवत विठ्ठल महाराज आदी करून सर्वच महाराज मंडळी सर्वांना धन्यवाद. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठ्ठला सेवे करता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये संत भेटीच्या भाग्याचा अनुभव व्यक्त करतात. उजळले भाग्य आता माईक चेंज करू दादा, तो माईक द्या करू मला. तू थांबा, तो माईक तसं जाणं वायर सही, त्या वायरचं काहीतरी प्रॉब्लेम असेल. विठ्ठला विठ्ठला उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये संत भेटीच्या भाग्याचा अनुभव व्यक्त करतात. तुकाराम महाराज म्हणतात, माझं परमार्थिक भाग्य आता उजळलं. का भाग्य उजळलं म्हणतात, माझ्या जीवनात एक चिंता होती, ती चिंता आता माझ्या जीवनात राहिली नाही. अवघी चिंता वारली. परमार्थ करणाऱ्या माणसाला कशाची चिंता असते? ऐका, परमार्थ करणाऱ्या माणसाला चिंता असते परमात्मा प्राप्तीची. आणि महाराज म्हणतात, ती चिंता आता आमच्या जीवनात राहिली नाही. कशामुळं? संत दर्शनी हा लाभ. संताच्या दर्शनामुळे हा लाभ माझ्या जीवनामध्ये मला झाला. काय लाभ झाला? पद्मनाभ जोडला. पद्म म्हणजे कमळ, आणि ज्याच्या नाभीतून कमळ निघालं तो पद्मनाभ. तो भगवंत जोडला, मिळवला, प्राप्त केला. लोक म्हटले, महाराज जोडलेला देव तुम्ही कुठं ठेवला? महाराज म्हणले, जोडलेला देव मी माझ्या हृदयात ठेवला. संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. माझ्या हृदयाच्या पेटीमध्ये तो परमात्मा मी साठवला. देवाला योग्य राहण्यासाठी जागा कोणती असेल तर हृदय आहे. हृदय सोडून देवाला दुसरीकडे राहायला आवडत नाही. राहायला आवडत नाही म्हणजे तो हृदयातच आहे. लक्षात ठेवा, तो परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये साठवला. लोक म्हटले, कुठून आणून साठवला? महाराज म्हणले, कुठूनच आणून साठवला नाही, तो मुळातच आम्हाला प्राप्त होता. पण अज्ञानामुळे त्याचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं, आणि ते ज्ञान संताच्या चरणावर ठेवलेल्या भावामुळे आम्हाला झालं. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. भावानं देव सापडला जात असतो. बोलत चला, फ्रेश बसा. आता माईकचं डोक्यातून काढून टाका. मेंटली छान राहिलं का? भाव वळे आकळे एरवी न आकळे, करतळे आवळे तैसा हरी. एवढा प्रभू भावे, तेने संपुष्टी राहावे. देवा कारणे भाव तस्मात नलगे द्यावे फारसे वित. हे यथा माम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम्. जाकी रहे भावना जैसी, प्रभू मूरत देखी दिन तैसी. भगवंत म्हणतात, मी कसा आहे? वाक्य फार लक्षपूर्वक ऐका. ना निराकार हो ना साकार हो, ना निराकार हो ना साकार हो, भक्त की भावना से तदाकार हो. जसा भक्ताचा भाव असेल त्या पद्धतीने मी बनत राहतो. महाराज म्हणतात, तो भाव मी माझा संताच्या चरणावर ठेवला. भाव कशाला म्हणतात? अंतःकरणाचा निर्विकल्प प्रवाह जो असतो त्याला भाव म्हणतात. तो भाव माझा मी संताच्या चरणावर ठेवला, आणि माझ्या हृदयातला देव मला सापडला. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा. बोला बोला बोला. सापडला. सापडला हा शब्द कधी समोर येत असतो? एखादी वस्तू हरवलेली असावी म्हणजे सापडला हा शब्द समोर येत असतो. बरोबर आहे ना? बरोबरच आहे, तुम्ही फक्त अशा मान हलवा. सापडला हा शब्द कधी समोर येतो? एखादी वस्तू हरवलेली असावी म्हणजे सापडला हा शब्द समोर येत असतो. मला सांगा, वस्तू हरवायच्या अगोदर आपल्या जवळ असावी लागते का नसावी लागते? बोला बोला, पटापट बोला. असावी लागते. हरवली म्हणजे काय झालं? हरवली म्हणजे तेवढ्या पुरतं त्या वस्तूबद्दल अज्ञान निर्माण झालं. हरवल्याचा अर्थ काय? वस्तू कुठंतरी आहे पण आपल्याला दिसत नाही, हा हरवल्याचा अर्थ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तो देव मला सापडला. सापडायच्या अगोदर हरवावा लागेल. बरोबर? हरवायच्या अगोदर जवळ बोला 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 असावा लागेल. मग देव आपल्या जवळ आहे का नाही आपण पाहू. तैसा हृदयामध्ये मी राम, आसता सर्व सुखाचा आराम. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. सर्वा गटी राम. देहादेही एक सूर्यप्रकाश सहस्र रश्मी. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे.
कोणी म्हणाल महाराज हृदयात देव आहे तर दिसत का नाही? हृदयात देव आहे तर मग दिसत का नाही? कोरोना आहे का? कोरोना आहे का? कोरोना आहे ना? कुणी कुणी पाहिला? हात वर करा बरं. पाहिला का? पाहिला का? नाही. मग नाही का? आहे. झालं त्याला भेटा. पाहिला का? नाही. मग नाही का? आहे. जे म्हणतं देव दाखव त्याला म्हणा कोरोना दाखव. आता घटन पटन सांगायचं कामच राहिलं नाही. सोपं उदाहरण. जे म्हणतं ना देव दाखव त्याला म्हणा कोरोना दाखव. बरोबर आहे ना? दिसतं ते म्हणावं तो कोरोना कुठं पाहिला? डोळ्यानं न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो तर याच्यातून फक्त डोळ्यानं न दिसणारा देवच वाचू शकतो. दुसरं कोणीच वाचू शकत नाही. महाराज कोणी वाचू शकत नाही. कोणी म्हणतं कोई कहता है भगवान नजर नहीं आता है. जब कोई नजर नहीं आता है तो भगवान ही नजर आता है. जगात देव नाही म्हणणारानं मी माणूस नाही हा पहिल्यांदा विचार करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. मग देव आहे मग सापडत का नाही? दिसत का नाही? बघ कोरोना आहे पाहता येणार नाही पण अनुभवता येईल ना. तसं मंथोनी नवनीता तैसे गे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. देव आहे मग दिसत का नाही? ती पाहण्याची दृष्टी अजून आपल्याकडे नाही म्हणून दिसत नाही. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. एका गुरुजीनं रोज पोरांना पाठामध्ये शिकवायचं आय महात्मा ब्रह्म सर्वं खल्विदं ब्रह्म प्रज्ञानां ब्रह्म तत्वमसि ते ब्रह्म तू आहे. तू देव आहे तू देव आहे असं गुरुजीनं रोज पोरांना पाठामध्ये शिकवायचं. एक दिवस एक चिकित्सक पोरग गुरुजीकडे आलं म्हणे गुरुजी तुम्ही रोज आम्हाला पाठामध्ये तू देव आहे असं शिकवता पण अनुभवायला येत नाही हो. गुरुजी म्हणले आपण अनुभवाचं नंतर बघू. तो आपल्या वरच्या मजल्याचा आपलं कपाट आहे त्याच्यात एक लोखंडाची डब्बी आहे. तेवढी डब्बी घेऊन माझ्याकडे पोरग गेलं कपाट उघडलं लोखंडाची डब्बी घेतली गुरुजीकडे आलं. गुरुजी ही लोखंडाची डब्बी. गुरुजी म्हणले बाळा आता ती लोखंडाची डब्बी उघड. विठाला विठाला लोखंडाची डब्बी घेतली आणि गुरुजीकडे आलं. लक्ष द्या माझ्याकडे. गुरुजी म्हणले बाळा आता ती लोखंडाची डब्बी उघड आणि त्याच्यातला परीस काढून माझ्याकडे दे. लोखंडाची डब्बी उघड आणि त्याच्यातला परीस काढून माझ्याकडे दे. हे बोलणं पटतंय का तुम्हाला? लोखंडाच्या डब्बीत परीस राहणं शक्य आहे का? बोला 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 बोला. नाही. लोखंडाचा आणि परिसाचा स्पर्श झाल्याबरोबर लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. पोरग म्हणे काय बोलताय गुरुजी तुमचं तुम्हाला कधी कळतंय का? गुरुजी म्हणले तू सांगितलं तेवढं कर डब्बी उघड. आणि ऐका पोरांनी डब्बी उघडली आणि खरंच त्या लोखंडाच्या डब्बीत परीस होता. कोणी म्हणाला आता महाराजाला ऍडमिट करायची वेळ आली. खरंच त्या लोखंडाच्या डब्बीत परीस होता पण तो परीस एका कागदाच्या पुडीत गुंडाळलेला होता. आता बोलत चला मोकळं बोला टेन्शन घेऊन बसू नका. लोखंडाच्या डब्बीत परीस नव्हता का? होता. मग लोखंडाच्या डब्बीचं सोनं का झालं नाही? मध्ये काय होतं? कागद. मग लोखंडाच्या डब्बीचं सोनं व्हावं असं वाटत असेल तर काय करावं लागेल? कागद काढावा लागेल. लोखंडाचा परिसाचा स्पर्श करून आणावा लागेल म्हणजे लोखंडाच्या डब्बीचं सोनं व्हायला वेळ लागणार नाही. सिद्धांत आहे का? लोखंडाच्या डब्बीत परीस होता पण कागदाच्या पुडीत गुंडाळल्यामुळे लोखंडाच्या डब्बीचं सोनं झालं नाही. तसं हृदयात देव आहे पण अज्ञानाच्या पुडीत गुंडाळलेला आहे. अज्ञानाच्या कागदात गुंडाळलेलं आहे. मायेचं अविद्येचं अज्ञानाचं आवरण त्याच्यावर आहे. ते आवरण काढावं लागेल ना. पण ते अज्ञानाचं आवरण ते मायेचं आवरण ते अविद्येचं आवरण आपण आपल्या ताकदीनं बाजूला करू शकत नाही. याकरता संतांच्या चरणावर भाव ठेवण्याची गरज आहे. तुकाराम महाराज म्हणतात तो भाव मी माझा संतांच्या चरणावर ठेवला आणि माझं अज्ञान नाहीस झालं. माझा अज्ञान रूपी कागद निघून गेला आणि माझ्या हृदयातल्या देवाची मला ओळख झाली. तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. विठाला प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्वाचे असतात बघा. एक येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा दिवस. ज्याला येण्याचा दिवस मिळाला त्याला जाण्याचा दिवस मिळत असतो. ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं होणार आहे याच्यात काही शंका नाही. आया है सो जाएगा राजा रंग फकीर कोई सिंहासन चढ गया कोई बांध गया जंजीर. येत नाही उरो आले अवतार एरते पामर जीव किती. अवतारांना अवतार कार्य संपून जावं लागलं. अवतारांना जावं लागलं मग अवतावरल्याला किती वेळ लागणार आहे? आपण अवतावरची माणसं आहे. उपजली या पिंडांबरन सांगाते. एका स्मशानभूमीत असं छान लिहिलं होतं मंजिल तो तेरी यही थी मंजिल तो तेरी यही थी गुजर गया वक्त यहाँ आते आते क्या मिला तुझी इस दुनिया से अपनों ने ही जला दिया जाते जाते.
आपली माणसं आपल्याला जाळायला तयार असतात. मग एका ट्रकवर मी असं छान वाचलं. आता रात्रंदिवस रस्त्यावर असल्यामुळं काही काही अभ्यास रस्त्याने सुद्धा होतो. आम्ही रात्रंदिवस रस्त्यात काय आम्हाला रसच त्यात आहे. 1.5 वर्ष कसं घरात काढलं आमचा मन माहिती मला. रस्त्यात काही काही गोष्टी अनुभवायला मिळतात. मी गावावरून नाशिकला चाललो तेव्हा औरंगाबादला एका रिक्षावर मला वाचायला मिळालं. या ठिकाणी खोटं बोलणार नाही हा, म्हणजे इतर ठिकाणी बोलतो असा काही समज करू नका. त्या रिक्षावर एक वाक्य होतं, प्यार कभी झुकता नहीं और हफ्ता कभी चुकता नहीं. हफ्ता चुकत नाही, भरावं लागणार. माझ्या समोर एक टमटम चाललेलं होतं, माझी इनोवा गाडी. ते टमटम माहिती आहे ना, दोरीन वडून चालू करायचं. त्याच्यावर एक वाक्य लिहिलेलं होतं बघा. काय कुठं काय लिहावं कळलं पाहिजे. त्याच्यावर एक वाक्य होतं, जळू नको बरोबरी कर. म्हणलं आता काय इनोवा इकडून टमटम बरोबरी कुठं लिहिलेलं असावं. एखादी फॉर्च्युनर, पजेरो, ऑडी, BMW, जागवर, रेंज रोवर, कॅडलिक अशी कार असेल तर लिहायला हरकत नाही. मनोरंजनाचा भाग सोडा. एका ट्रकवर एक विचार करायला लावणारं वाक्य होतं, मौत से किसी की रिश्तेदारी है, मौत से किसी की रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. ए मौत तेरे इरादे नेक है. काही गोष्टी आता यांच्या आमच्यासाठी बोलतो. ए मौत तेरे इरादे नेक है, शमशान में गरीब और अमीर का बिस्तर एक है. कळलं माझं बोलणं. जो आलेला आहे तो जाणार आहे. ज्याच्या जीवनात येण्याचा दिवस आहे त्याच्या जीवनात जाण्याचा दिवस आहे. पण येण्याच्या दिवसाला महत्व असतं म्हणून आपण वाढदिवस करतो, आणि जाण्याच्या दिवसाला महत्व असतं म्हणून आपण वर्ष श्राद्ध करतो. आपल्या जीवनात ते 2च दिवस महत्वाचे, येण्याचा आणि जाण्याचा. पण तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवनात येण्याचाही दिवस आहे. वसंत पंचमी हा येण्याचा दिवस, तुकाराम बीज हा जाण्याचा दिवस. पण या 2 दिवसापेक्षा माझ्या जीवनात आणखी एका 3ऱ्या दिवसाला महत्व आहे. तो 3रा दिवस कोणता आहे बघा, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. माघ महिन्यातला शुद्ध दशमीचा गुरुवारचा दिवस माझ्या जीवनात महत्वाचा ठरला. त्या गुरुवारच्या दिवशी माझे श्रीगुरु माझ्या स्वप्नात आले, आणि स्वप्नात येऊन बाबाजी आपले बोला 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 सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. बाबाजी नाव सांगितलं, कोणता मंत्र दिला? रामकृष्ण हरी. उघडा मंत्र जाणार रामकृष्ण हरी म्हणा. कशाला म्हणतात मंत्र? मरणात त्रायत येते मंत्र. जो मरणापासून तारतो त्याला म्हणतात मंत्र. पहिलं जग चालायचं महेश दादा मंत्रानं, त्याच्यानंतर तंत्रानं, त्याच्यानंतर यंत्रानं, सध्याचं षडयंत्रानं. विठाला विठाला. माझे गुरु माझ्या स्वप्नात आले, बाबाजी नाव सांगितलं, रामकृष्ण हरीचा मंत्र दिला, आणि स्वप्नात माझ्या गुरुने मला काय मागितलं? पडिला विसर. माझे गुरु माझ्या स्वप्नात आले आणि तूप मागितलं. किती मागितलं? बोला बोला बोला. पावशेर. थोडं झालं का या जमान्यात पावशेर तूप?
आता तूप म्हणलं की चूप. आता तूप म्हणलं की बोलायचं नाही. एक पंक्तीनं पळत होतं तूप 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 तूप. त्याला म्हणलं वाढ ना, म्हणजे वाढायचे दिवस गेले, आता ऐकायचे दिवस. आज तुपाची एवढी वानवा आहे. भांड्याच्या दुकानात गेलं तर दुकानदाराला म्हणावं लागतं तुपाचा चमचा द्या. ऐकताय ना तुम्ही? बघा, भाजीचा चमचा वेगळा, तुपाचा चमचा वेगळा, गावातला चमचा या दोन्ही पेक्षा वेगळा. जागे येते कळेल, बाकी त्याने आराम करा. हा, जो कुठंतरी खोल असतो तो भाजीचा चमचा, कुठंच खोल नसतो तो तुपाचा चमचा. वाढलं पडलं तरी थेंबर पडावं, आजी तुपाची वानवा. चमच्याबद्दल मी आणखी एक बोललो. आईस्क्रीम खाल्लात का तुम्ही कधी? कशाने खाता? चमच्याने खा. बरं, आईस्क्रीम खाल्ल्यावर चमचा खिशात ठेवता का फेकून देता? फेकून देतात. चमच्याने लक्षात ठेवलं पाहिजे, काम झाल्यावर आपली अवस्था अशीच होणार. चपर चपर करून खायचं नाही. हसता खेळता 5 वर्ष निघून जातील. येड्या सरकार बदलल, काय सांगता येते? लक्षात घेते. चला, चमच्याबद्दल आणखी एक बोलेल. चमच्याचा हात दुर्गुण आहे शिवानंदजी. चमचा ज्या भांड्यात जातो त्या भांड्याला रिकामं करतो. हा चमच्याचा दुर्गुण आहे. म्हणून ज्याला मोठं व्हायचं, तो महाराज असो नाही तर नेता असो, त्यानं चमच्यापासून सावध राहायचं. काय भाव सगळ्यात चांगल्या तुपाचा बोला. आम्हाला माहित नाही, आम्ही फुकटचं खातो. फुकटचं खातो म्हणजे आणायचं काम नाही असं करतात. चांगल्या तुपाचा भाव 700-800 रुपये. हा, मी लहानपणी पंक्तीला जेवायला जायचो. आता बी वावडं नाही, पण टाइम नाही, टाइम असला की जातो. मग ते पंगत असं गाव जेवाय, तूप एका वाटीत नाही तर द्रोणात राहतं बा. ते जर लहान पोरान वाढाय घेतलं, तू पाणी वाढ, पाणी. बरोबर आहे ना? तू पाणी वाढ. लहान लेकराला वाढू देत नाही. गावात एकच माणूस असतो तूप वाढणारा. एक वाटी गावाला पुरली पाहिजे. सगळं वाढून झाल्यावर लोक त्याचं नाव आवर्जून घेतात. त्या शामराव बोलवा, त्याच्याशिवाय तुपाचं जमणार नाही. तेवढी काटकसर जमली पाहिजे ना. जसं प्रत्येक गावात तूप वाढा एक स्पेशल माणूस असतो, तसं प्रत्येक सप्त्यात पाकिट भरा एक स्पेशल माणूस असतो. त्याला उरतील किती याच्यात आनंद असतो. एवढी काटकसर आपण एवढी उरवली याच्यातच आनंद द्यायचा. बघा, मग ते येणार अशा पाया माग करणार. लंबी पंगत बसलेली असते बा मंदिरा पुढे, या कडीचे त्या कडीला. सगळं वाढून झाल्यावर असं पाया माग करणार. या हातात वाटी धरणार, या हाताचे 4 बोट बुडून घेणार आणि असं पळत राहणार पंक्तीनं. ज्याच्या नशिबात असेल त्याच्या नशिबात एखादा खेळ पडतो. आजी तुपाची वानवा आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या गुरुनं मला पावशेर तूप मागितलं. बरं, पाव म्हणजे किती हो? किलोचा 4था भाग. 1/4. एका किलोचे समान 4 भाग केले की एका भागाला पावशेर म्हणतात. मला सांगा आता अण्णा, पावशेराचा परमार्थाचा आणि तुपाचा काय संबंध येऊ? पावशेराचा आणि परमार्थाचा काय संबंध? बोल. पावशेरीचा आणि माणसाचा संबंध येऊ शकतो, पण पावशेराचा आणि परमार्थाचा संबंध काय? बरं, मागितलं मागितलं तूप हा व्यवहारातला पदार्थ आहे. आणि उपदेश परमार्थाच्या परमतत्वाचा. परमार्थाच्या परमतत्वाचा आणि पावशेराचा आणि तुपाचा काय संबंध? संबंध नाही तर बोललं कशाला? असं बी आहे ना, बिना संबंधाचं कसं काय बोललं? तर ऐका, पाव म्हणजे किलोचा 4था भाग. एका किलोचे समान 4 भाग केले की एका भागाला पावशेर म्हणतात. तसं वेदांत शास्त्रानं अंतःकरणाचे 4 भाग केले. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. याच्यातला एक भाग झाला चित्ताचा. जसं व्यवहारात तूप सार आहे तसं परमार्थात चित्त सार आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. बॉडी प्रेझेंट, माइंड अब्सेंट. शरीरानं सगळेच माझ्या पुढे बसलेले आहे, पण गुणाचं चित्त कुठे आहे काय सांगता? लोक कीर्तनात असे बसतात का तिथून महाराजही दिसावं, चप्पलही दिसावी. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. जवळी नाही चित्त काय मांडी येले प्रेत. आणि ते चित्त माझ्या गुरुनी मला मागितलं कधी? माघ महिन्यातल्या शुद्ध दशमीच्या गुरुवारच्या दिवशी माझे गुरु स्वप्नात आले. बाबाजी नाव सांगितलं, रामकृष्ण हरीचा मंत्र दिला. माझ्या गुरुचं मला दर्शन झालं. तो दिवस माझ्या जीवनात भाग्याचा ठरला. त्या दिवशी माझं भाग्य उजळलं. या अभंगाच्या पहिल्या चरणात.
बघा, एका एका शब्दाचा विचार करू, जिथं वेळ संपल तिथं थांबू. उजळणं म्हणजे काय? आणि हा भंग थोडा का होणार बहुतेकांच्या पाठीत. उजळले कोण कशाला भाग्य उजळणं म्हणून तो भाग नंतरचा आहे, पण उजळले भाग्य आता बहुतेकांच्या पाठीकाने. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणून सांगता येईल? आता इथं कीर्तन संपल्यानंतर एखादा जाता जाता जर दुसऱ्याची नवी चप्पल घालून गेला तर घरी जाऊन म्हणू शकतो, उजळले भाग्य आता चप्पल घ्यायची चिंता वारली. कोणी आला भाग्य उजळणं म्हणून. कीर्तन ऐकून चपला चोरायच्या सवयी जात नसतील तर याच्यापेक्षा आपले दुर्भाग्य कोणतं आहे? लक्ष देऊन ऐका. आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघावा, आपल्याला वाटतं सज्जन माणूस, आपण त्याच्या बायकोला म्हणा, बाई तुम्ही भाग्यवान आहात. का बाबा? तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते, महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका. रोज कीर्तनाला गेले की नवीन चपलाचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्याच्या गंधाकडे काय पाहता? त्याने शेजाऱ्याच्या संडासात उभं राहून फुटू काढला आणि सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले आणि त्याची पोत माझ्या गळ्यात ये. किती इमानदार होता. एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही. आज लोकांच्या इमानदारीचा जर विचार केला, लोक एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार लोक आहेत. मंदिराच्या बाहेर सूचना असतात, पादत्राणे बाहेर काढा. बसमध्ये सूचना असतात, थुंकू नका. मी सकाळी कृष्णेश्वरच्या मंदिरात एक सूचना वाचली, खिसे कापू पासून सावध. मंदिरात हे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे. एकटे राजकारणी लोकच भ्रष्ट असतात असं म्हणणं 100% चुकीचं आहे. आपण बी भ्रष्ट आहे महाराज. बोलत चला, कापसात पाणी टाकणार भ्रष्टाचार नाही का? बोला 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 बोला. आपण टाकत नाही का? आपल्या अवकातीनं आपण देशाच्या कारभाराला हातभार लावतो. नाही कळत तुम्हाला? मेरा बस चले तो मी और भी कुछ करता. हात पोहोचत नाही म्हणून आपण थांबलेले, सज्जने म्हणून थांबलेले नाहीयेत आपण. कळतं का माझं बोलणं? माणसाचा अंदाज फार वेगळा आहे. बघा, माणूस व्हॉट्सअपच्या डीपीवर दिसतो एवढाही सुंदर नसतो, आधार कार्डवर दिसतो एवढाही बेकार नसतो, माणसं समजतात एवढाही चांगला नसतो, बायको समजते एवढाही वाईट नसतो. माणूस कसा असतो त्याच्या मोबाईलला माहित असतो. लक्षात घ्या, कोण कशाला भाग्य उजळणं म्हणत तो भाग नंतरचा आहे, पण उजळले भाग्य आता बहुतेकांच्या पाठी. उजळणं म्हणजे काय? उजळणं म्हणजे चकाकी येणं किंवा नवीन उदयाला येणं. वस्तू चमकवण्यासाठी जे काम केलं जातं त्याला उजाळणं म्हणतात. तुमच्या इकडं मला माहिती नाही, आमच्या गावाकडे बऱ्याच वर्षापूर्वी लोकांनी गावात येऊन सोनं उजळून दिलं बघा. तुमच्या इथं दिलं होतं का? चांगलंच उजळून दिलं त्यांनी 30 सारखं उजळलं होतं. उजळणं म्हणजे चकाकी येणं किंवा नवीन उदयाला येणं. वस्तू चमकवण्यासाठी जे काम केलं जातं त्याला म्हणतात उजळणं. उजळले भाग्य. भाग्य कशाला म्हणतात ऐका. आपण कशाला भाग्य म्हणतो आणि साधू संत कशाला भाग्य म्हणतात? संसाराच्या दृष्टीनं भाग्य कोणतं आणि परमार्थाच्या दृष्टीनं भाग्य कोणतं? संसारिक लोक कुणाला भाग्य म्हणतात आणि परमार्थिक लोक कशाला भाग्य म्हणतात? संसारात कुणाला भाग्यवान म्हणतात ऐका. एखाद्याचं लग्न झालं, पत्नी सुंदर मिळाली, लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला मुलगा झाला, चांगला निघाला, लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादी लॉटरी लागली, पैसा मिळाला की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादं पद मिळालं की लोक संसारात त्याला भाग्यवान म्हणतात. रोज 2 कीर्तन असले तरी भाग्यवान म्हणतात. हे परमार्थ करणाऱ्याचं सांगतोय मी. कळलं? पाकिट वाढून भेटलं की भाग्य उजळ. अरे संबंधच नाही त्याचा न्याचा. विठारा विठारा. परमार्थाचा त्याचा संबंध नाही. मान दंभ चेष्टा येतो शुकराची विष्ठा. भाग्य तरी
अर्ध्या चरणात निकटवास बरा संतापाई. संताच्या सहवासात राहायला मिळणं भाग्य. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंगमंजल भदे गुरुजो ज्ञान हे दुर्गम मोहम्मद अंधकार नाशमिदाय तददय दिवे गाय डोळ्यात बनला. अनंत जन्माच्या भाग्याचा उदय झाल्याच्या नंतर साधूचं दर्शन होत असतं. माझ्याकडे लक्ष द्या. चांगली बायको, चांगलं पोरग, भरपूर पैसा, एखादं पद, 4 लोकांनी आपल्याला मानणं हे भाग्यच आहे. पण हे संसारातलं भाग्य वेगळं आणि परमार्थातलं भाग्य वेगळं. मान बढाई भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय येतो नियानुठवू माता. संताच्या सहवासात राहायला मिळणं भाग्य. वर्षाचे 365 दिवस आहे, त्या दिवसात 7 दिवस भाग्याचे. मी संत नाही, पण कोणीतरी एखादा संत या 7 दिवसात तुमच्याकडे येईल. नकळत आपल्याला त्याचा संग घडेल आणि जीवनात बदल व्हायला वेळ लागणार नाही. मग भाग्य म्हणायचे कशाला? ऐका बरं का, लक्ष द्या. देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य आणि संताचं दर्शन होणं भाग्य. देवानं जवळ घेणं भाग्य. भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरी राया. दुसरं तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मिले याची लागी. काम क्रोध लोभ निमाली ठाईची आवगी आनंदाची सृष्टी झाली. आणि तिसरं बाबांनी दिलेलं प्रमाण भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. देवानं जवळ घेणं भाग्य, माणसानं जवळ करणं भाग्य नाही. माणसं आता जवळ करतील, उद्या सोडूनही देतील. माणसाचं काय, जब वक्त अपना होता है तो पराये भी अपने हो जाते हैं, लेकिन वक्त जब पराया होता है तो अपने भी पराये हो जाते हैं. जेव्हा आपली चालती असते तेव्हा आपल्या इशाऱ्यानं लोक चालतात आणि आपल्या वाईट वेळ आली की आपली माणसं आपली साथ सोडत असतात. पण सोडू द्या, गिरना भी अच्छा होता है, औकात का पता चलता है. कोण आपला है कोण पराया है हात देने से पता चलता है. आपलं कोण परक कोण वाईट काळात कळतं महाराज. कंडिशन नुसार माणसं बदलतात, वातावरणानुसार माणसं बदलतात. बोलत चला. चहात माशी पडली तर चहा काय करता? बोला ना. चहात माशी पडली तर चहा काय करता? फेकून देता. आणि तुपात माशी पडली तर तूप फेकून देता. बोला 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 बोला. कशाला फेकता? माशीला नुसतं फेकता, अगोदर चोखता, मग ही ज्यूस म्हणतात. म्हणजे तिच्या अंगाला लागून मी तूप वाया गेलं नाही पाहिजे. मग चहा फेकतात, तूप का फेकत नाही? महाराज, चहा 5 रुपयाचा आहे, तूप 1000 रुपयाचा आहे. माशील फेकतात म्हणतात पाणी मार पाणी मार पाणी मार पाणी मार. काय जागेवर फिल्टर. कंडिशन नुसार माणसाचं बदल नाही, वातावरणानुसार माणसं बदलतात. महाराज लोकांचं काय, तोंडावर एक माघारी. तोंडा म्हणतात काय शास्त्री महाराज सुंदर कीर्तन करतात, माघारी मूर्ख आहे दे, त्याला अक्कल नाही. 15 मिनिटं जर महाराज लेट झाला, लोक महाराज आले तर म्हणतच नाही आलं करते, गेलं करते, आलं का गेलं का. ऐका, एखाद्या राजकारण्याची ओळख करून द्यायची असल्यावर त्याच्या तोंडावर म्हणतात महाराज साहेब येतं आमचं गाव आहे. हे जो काही विकास झाला, जो काही विकास झाला ही साहेबाची कृपा. आमच्या गावातून साहेब अजून काढ्या गावात काही शिल्लक राहत नाही. तो थोडा पुढे गेला की म्हणतात महाराज सगळं गाव याचा अवलादीन खाल्लं. एक गावातून मग कीर्तनसाठी फोन आला, म्हणजे तुमची तारीख पाहिजे. म्हणलं कधी? म्हणजे या तारखेला सुरुवात, या तारखेला शेवट. पहिला फोन तुम्हाला केला एखादा दिवस बघा. मी डायरी पाहिली, माझ्याकडे काही तारीख शिल्लक नव्हती. म्हणलं माझ्याकडे काही तारीख शिल्लक नाही. नाही नाही म्हणे गावाचं प्रेम आहे तुमच्यावर आणि तुम्हाला काहीतरी ऍडजस्ट करावं लागेल ना. असं कसं?
नाही म्हणलं जमत नाही मग. नाही नाही तुम्ही जर आले नाही तर आम्हाला सप्ताह करायचा नाही. काय प्रेम असं म्हणलं लोकांचं. म्हणलं करा नाही तर नाही करा तुमचा प्रश्न आहे. ते बैठकीतून फोन लावला त्याला कट करायचं ध्यान नाही. त्याच्या जवळ बसलेलं फोन लावणार म्हणे. काय म्हणले रे महाराज? फोन लावणार म्हणे. नाही म्हणते त्याच्या शेजारचं म्हणजे लाव दुसऱ्याला फोन, त्याचा बाप दुसरा. लोक मानतात या भ्रमातच. लोक मानतात या भ्रमात राहू नका. बस वेळ येतोपर्यंत चालून घ्या. कळतं माझं बोलणं? लक्षात आलं? लक्षात ठेवा. बघा मला काय सांगायचं म्हणजे लोकांनी जवळ घेणं भाग्य नाही, देवानं जवळ घेणं भाग्य. आणि देवानं जवळ घेतलं ना महाराज, जग आपोआप त्याला जवळ घेतं. देव सखा जरी विश्व अवघे कृपा करी, दरबार में राधा रानी के दुख दर्द मिटाए जाते, दुनिया के ठुकराए लोग यहाँ सीने से लगाए जाते. महाराज सांगू तुम्हाला, आज तुम्ही माझ्या पुढे बसला, लक्ष देऊ नका बरं का. देवानं जवळ घेतलं म्हणून. मी जर पॅन्ट शर्ट घालून आलो उद्या आणि म्हणलं बसा मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, लोक म्हणतील त्या बायकोला सांगतो. टाइम नाही. मी कीर्तन करतो म्हणून माझ्या पुढे तुम्ही आहात. माझं बोलणं कळतं तुम्हाला? मी देवाचं सांगतो म्हणून माझ्या पुढं. महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला माझं चॅलेंज आहे, त्यांना माऊलीचं तुकोबारायाचं नाव न घेता मोठं होऊन दाखवावं. तुम्ही माऊली तुकोबारायाचं नाव घेता म्हणून तुम्हाला मान्यता आहे. तुम्हाला वैयक्तिक मान्यता नाहीये, तुम्ही त्याच्या नावाने साजरे आहात. म्हणून लक्षात ठेवा, हे उपकार विसरता कामा नाही महाराज. किती मोठं व्हा, फक्त देवापेक्षा मोठं होण्याचा प्रयत्न करू नका. जे देवापेक्षा मोठं व्हायला गेले ते जलात जाऊन बसले. विठाला हे उपकार आहे देवाचे आपल्यावर, की आपल्याला समाजापुढे उभं राहण्याच्या लायकीचं देवामुळे झालोय आपण. म्हणून म्हणतात ना, मुझे तूने मालिक बात कुछ दिया है, मुझे तूने मालिक बात कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. न मिलती अगर दी हुई दाद तेरी, तो जमाने में क्या थी औकात मेरी. मुझे तूने जीने के काबिल किया है, मुझे तूने जीने के काबिल किया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. मुझे तूने मालिक बात कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. देवा तू आम्हाला जगण्याच्या लायक बनव. देवानं जवळ घेणं भाग्य. विठाला विठाला. देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य. कसं जगायचं आहे का? कभी चोरी लालच का ना करो जीवन में व्यवहार, जीवन के दिन चार, ये गाठ की हानि है आग ना बुझे बारंबार, जीवन के दिन चार. संतों की वाणी है वेदों का ये भेद, जिस थाल में खाओ उसमें करो ना छेद, ये सत्य जो जाना हो गया उसका बेड़ा पार, जीवन के दिन चार. कभी चोरी लालच का ना करो जीवन में व्यवहार, जीवन के दिन चार. काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य, देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर
होणं भाग्य आणि संताचं दर्शन होणं भाग्य. विठाला उजळले भाग्य आता. आता कधी? पावणे 10ला. आता हा शब्द वर्तमान काळ वाचक आहे. गुरुजी एक गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की मध्ये आता शब्द. बरोबर आहे की नाही? आता विश्वात्मके देवे बोला येणे वाग्यज्ञ दोषोनिमद द्यावे. याच्या अगोदर असं आहे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले येत माझे जे उरले पायी गपन. आता विश्वात्मके देवे. आता कोठे धावे? मन म्हणजे अगोदर धावत होत, आता निश्चिंतीने पावलो विसावा म्हणजे अगोदर निश्चिंती नव्हती असं त्याचा अर्थ आहे. एक गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की आता शब्द असतो. तुम्ही जर बडबड करत असले तर मी काय म्हणत, हे बघा आता थोडं शांत बसा, आता थोडं थांबा, म्हणजे मला काहीतरी सांगायचंय. एक गोष्ट पूर्ण, पुढच्याला सुरुवात. तुम्हाला कळलं असं आता सांगतो. नवरा बराच वेळ बायकोला बोलून झालं, रागावून झालं, बडबड करून झाली. बायकोची ऐकण्याची कॅपॅसिटी, मर्यादा, सहनशीलता संपली की बायको म्हणते आता बस, मी म्हणून बरे, नाही त्या कधी पळून गेली असती. सगळ्याच बाया नवऱ्याला असं म्हणतात, मी म्हणून बरे, नाही ते कधी पळून गेली असती. मग नांदली कोणती असती? तो प्रश्न अजून शिल्लक आहे, तो सुटला नाही. पण बाया एकदा बोलाय सुरुवात झाली की माणसानं फक्त श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा. तुम्ही किती मोठे मिशा ठेवा, घराच्या बाहेर पडताना आशा पिळायचं आणि घरी येताना आशा पिळायचं. शेडी दाबूनच घरी यायचं. किती सुंदर पकवाज वाजून जावा, घरी गेल्या बायकोला म्हणा आज असा पकवाज वाजवला, तिने एवढंच करायचं. आवाज होती माणसाची, काहीच बोलायची इच्छा शिल्लक राहत नाही. बिना औषधाचा रोग बरा होतो. आणि ज्याची त्याची बायको ज्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत समजून सांगते. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका, पकवाजाची बायको म्हणते थापा मारू नका, बारकाची बायको म्हणते तुम्हा केसांना कापा, महाराजाची काय म्हणते न सांगितले पाहायला का कौतुक आहे का महाराज. मला ते एका व्हॉट्सअपला पाठवलं, ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी. लहानपणी असं म्हणायचे भेटकी दगड मारू नको, बायको मुकी भेटकी. आता वाटतं मारला असता तर बरं झालं. कौतुकच नाही हो बायाला, कौतुकच नाही. मला काल एक सुंदर वाचलं मी, जे काही जग फिरायचं असेल ते लग्नाच्या अगोदर फिरून घ्या. जे काही जग फिरायचं असेल ते लग्नाच्या अगोदर फिरून घ्या. लग्न झाल्यावर जगच फिरत महाराज. बारीक कटिंग केली बायकोला कौतुकान म्हणे का ग आज कटिंग बारीक केल्यामुळे मी जरा तरुण दिसायलो नाही का. बायको म्हणे चप्पी करून यायची ना, मग बाळा त्यातले दिसला. तुला काही कौतुक नाही बघा. आपलं बोलणं बंद झालं आणि तिच्या बोलण्याला सुरुवात झाली की मध्ये कोणता शब्द आता बोला ना, कोणता शब्द आता बोला ना, कोणता आता बोला ना, कोणता आता बोला ना, आता बोला ना, हाच आता. एक पूर्ण पुढच्याला सुरुवात. उजळले भाग्य आता. अवघी चिंता वारली. अवघी म्हणजे समूळ. महाराज म्हणतात चिंता वारली. वारली म्हणजे मेली. वारली म्हणजे पुन्हा यायची भीती आहे का? महाराजांना असं म्हणलं का निघून गेली. निघून गेलेली 8 दिवसात घरी येते. चिंता निघून गेलेली येऊ शकते म्हणून महाराज म्हणतात वारली. अवघी चिंता वारली. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. चिंता नाही असा माणूस नाही. इथल्या इथं घ्या, आवाज कमी झाला की महाराजाला चिंता, वाढवलं की शिट्टी मारते म्हणून नाही पर्याय चिंता. इथल्या इथं लांब जायची गरज नाही. प्रत्येकाला चिंता आहे. चिंता नाही असा माणूस नाही महाराज. भागवतामध्ये श्लोक आत्मदेव नावाचा ब्राह्मण जीव द्यायला चालला तेव्हा गोकर्णाने सांगितलं बाबा तुम्हाला कोण सुखी दिसतंय. न चे इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्ती न सुखमस्ती विरक्तस्य मुनेरी कांत जीवना. चक्रवर्ती राजाला जाऊन जरी विचारलं तो सुखी आहे का तर नाही सांगेल. इंद्राला जरी विचारलं सुखी आहे का तर नाही सांगेल. सध्या देवेंद्राला जरी विचारलं सुखी आहे का तर नाही सांगेल. प्रत्येकाला चिंता आहे महाराज. चिंता नाही असा माणूस नाही बघा. जेवायला मिळेल का नाही चिंता. बघा चिंता. इथं सकाळी उठल्यानंतर 2 प्रकारची माणसं रस्त्याने पळताना दिसतात. कशासाठी पळतात बघा. काही पोट भरण्यासाठी पळतात आणि काही पोट कमी करण्यासाठी पळतात. कोणाला पोट भरण्याची चिंता आहे, कोणाला पोट कमी करण्याची चिंता आहे. जाऊ द्या, कोणतीच चिंता नसली तर शांत राहण्याची तरी चिंता आहे का नाही. शांती पाहिजे का नाही. शांती. तुम्ही तर शांतीच्या सागरातच आहात.
शांती पाहिजे ना जीवनामध्ये. एक वाक्य बोलतो, कळलं तर बघा. शांति की इच्छा चाहते हो, शांति की इच्छा चाहते हो तो पहिले इच्छा को शांत करो. क्या शांती मिळवण्याची इच्छा असेल तर इच्छेला शांत करणं गरजेचं आहे. पण ही इच्छा बडी बेवफा होतीये, पुरी होते ही बदल जातीये. नाही कळत तुम्हाला? एक इच्छा पूर्ण झाली की पुढची नवीन इच्छा समोर उभी राहते. महाराज लक्षात ठेवा, प्रत्येकाला चिंता आहे. चिंता नाही असा माणूस नाही. जेवायला मिळेल का नाही चिंता, जेवायला मिळेल का नाही. तुम्ही बोलत नाही ही बी चिंता आहे, जरा बोला. जेवायला मिळेल का नाही चिंता, बसायला जागा मिळेल का नाही चिंता, कीर्तनाला आलो पण टेकायला खांब मिळेल का नाही. ते टेकून बसले त्यांच्याबद्दल माझी तक्रार नाही. टेकायला खांब मिळेल का नाही चिंता. लग्न झालं मुलगा होईल का नाही चिंता. मुलगा झाला जगेल का नाही चिंता. जगला चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळेल का नाही चिंता. चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळाला अभ्यास करेल का नाही चिंता. अभ्यास केला पाहिजे ना. पाहिजे त्या शाळेत सीबीएसई पॅटर्न बापाचं काम आहे पोराला टाकणं, पण अभ्यास करणं पोराचं काम आहे. एक पोरगा असं शाळेच्या आवारात झोपलं होतं बघा, लक्ष द्या. शाळेच्या आवारात झोपलं आणि त्याचे मास्तर आले. मास्तर म्हणले बाळा इथं काय झोपला रे, जाय वर्गात जाऊन बस, तिथं तास सुरू आहे. ते म्हणे तिथं बसल्यावर काय होईल. ते मास्तर म्हणले आज शिकवायला समजत ना तुला, समजून काय करायचं. समजून काय करायचं. अरे म्हणे अभ्यासाला सोपं जाईल. बरं अभ्यास झाल्यावर पुन्हा काय. वर्ग म्हणे अभ्यास झाल्यावर पुन्हा काय. मास्तर म्हणले मार्क चांगले पडतील ना. पडले म्हणे चांगले मार्क, त्याच काय करायचं. आणि चांगले मार्क पडल्यावर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळेल. भेटलं म्हणे चांगल्या कॉलेजला ऍडमिशन, पुन्हा काय. चांगल्या कॉलेजला गेल्यावर चांगली डिग्री मिळेल. मिळाली म्हणे डिग्री, तिचं काय करायचं. अरे डिग्री मिळाल्यावर नोकरी लागेल ना. लागली म्हणे नोकरी, मग पुन्हा काय. अरे नोकरी लागल्यावर पैसे येतील. आले म्हणे पैसे, त्याचं काय करायचं. अरे पैसा आल्यावर बंगला बांधता येईल. बांधला म्हणे बंगला, पुन्हा काय. गाडी घेता येईल. घेतली म्हणे गाडी. मास्तर म्हणले मग एकदा बंगला झाला, गाडी झाली, भरपूर पैसे झाले की आयुष्यामध्ये झोपायचंच काम आहे. मग आता काय करायला काय कळलं तुम्हाला. एवढा पुराणा करून जर झोपायचं जर असेल तर झोपू द्या. टेन्शन लेस, तणाव मुक्त जीवन. काय त्रास देता महाराज आहे का. असं जर पोरगा असेल तर कोणत्या शाळेत टाकून फायदा होणार आहे का. अभ्यास करेल का नाही चिंता. हे बाप सनई वाजवायचा, त्याला वाटायचं आपलं पोरग बी सनई वाजत व्हावं. बाप म्हणे सनई शिकायची तुला, पोरग म्हणे शिकत नाही. बाप म्हणे कसं शिकत नाही, पोरग म्हणे नाही शिकत. बापान खाली पाडलं, त्याच्या छातीवर बसला आणि त्याच्या तोंडात सनई कोंबली. आता शिक्षण का नाही म्हणे. पोरग त्याच्या पुढचं म्हणे सनई कोंबणं तुमच्या हातात, ते पण फुकणं आहे आता. वाजन कशी. अभ्यास करायला का नाही चिंता. पास होईल का नाही चिंता. चांगले मार्क पडतील का नाही चिंता. पुन्हा चांगली डिग्री मिळेल का नाही चिंता. नोकरी लागेल का नाही. बोला बोला बोला. चिंता. नोकरी लागली पुन्हा एक चिंता आहे. नोकरी लागल्यावर कोणती छोकरी मिळेल का नाही चिंता. पोरी मिळणं सुद्धा चिंतेचा विषय आहे. पोरांच्या बापाला जाऊन भेटा, ते टेन्शन मध्ये. त्याला म्हणा आले कुठले पाहुणे, कुठलेच आलेले नसतात पण त्याला नाही म्हणता येत नाही. तो म्हणतो 9-10 ठिकाणची निरोप आहे, पण यंदा करायचं नाही. लबाडाची आता मारू नको. चांगल्या चांगल्या पकवाजाचा मेळ बसवणं त्या मुलगी मिळेल का नाही चिंता. आमच्या गावातला एक नवरदेव माझ्या गाडीत बसला. पोरगी पाहून आलो, गाडीत बसला. आम्ही कीर्तनाला गेलो. म्हणलं आला पोरगी पाहून. म्हणजे आलो मामा. म्हणलं आली पसंत. म्हणजे पसंत. वर्ष झाले मी कोणती बी होच म्हणायलो, कोण मिळेल कोणीच राहिलं नाही महाराज. मुलगी मिळेल का नाही चिंता. बरं मुलगी मिळाली, लग्न झालं. लग्न झाल्यावर असंच राहतं का बिघडून जातं. सगळ्यात मोठी चिंता. आपल्याला घरात ठेवतं का लाथा मारून घराच्या बाहेर काढतं चिंता. काढलं लाथा मारून घराच्या बाहेर तर कुठं राहावं चिंता. सांभाळलं घरात शरीर चांगलं राहतं का नाही चिंता. एखाद्या दिवशी एखादा रोग झाला, चांगला डॉक्टर मिळेल का नाही चिंता. चांगला डॉक्टर मिळणं सुद्धा चिंतेचा विषय आहे. एक ऑपरेशन करायला दवाखान्यात गेलं आणि त्या डॉक्टरनं आरतीचा ताटण हार आणला. पेशंट म्हणे डॉक्टर साहेब मी ऑपरेशनला आलो, तुम्ही आरतीचा ताटण हार घ्यायला आणला. डॉक्टर म्हणे माझ्या जीवनातलं पहिलं ऑपरेशन आहे. सक्सेस झालं तर हार मला नाही तर जागेवर तू हार नाही कुठं जाऊ. चांगला डॉक्टर मिळेल का नाही चिंता. चांगला डॉक्टरही मिळाला, बिल किती होतंय चिंता. बिल पाहूनच जर कायमचं मारावं लागलं तर स्वर्ग मिळेल का नरक मिळेल चिंता. मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही. कोणी म्हणाल मेल्यावर कुठे चिंता असते. मी सांगतो तुम्हाला मेल्यावर सुद्धा चिंता असते. ऐका, मेल्यावर जर चिंता नसती तर पिंडाला कावळा न शिवण्याचं दुसरं कारण कोण. ज्या अर्थी पिंडाला कावळा शिवत नाही त्या अर्थी मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही.
कावळा शिवण्याची चिंता करू नका, चिंता करा जिने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण, गायील गुण कयाचे. चिंता कशाची? साधू संत आपली चिंता आपल्या तोंडाने सांगतात. काय? कै मी उद्धार पावे उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, कैयायसी दशा येल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे, पुसावेसे हेची वाटे, जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज, काय लाज राखील जायाचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावे जिना, तुका म्हणे चिंता वाटे, कोण भेटे सांगेसा. देव भेटत नाही याची चिंता आहे. लक्षात ठेवा, देव भेटत नाही याची चिंता आहे. म्हणतात ना, तेरा पता नहीं लगता, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता, देव भेटत नाही याची चिंता आहे. पण ती चिंता आता आमच्या जीवनात राहिली नाही. अवघी चिंता बोला बोला वारली. कशामुळं? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संताच्या दर्शनामुळं तो भगवंत मला भेटला. बरं, पद्मनाभ जोडला. हरिप्राप्ती शिवपाय धरावे संताविन प्राप्ती नाही. आईचे वेद देती वाई संताचे संगती मनोमार्ग गती. आकळावा श्रीपती येणे पण ते संत समागमे धरावी आवडी. करावे तातडी प्रपंचाची परमार्थी म्हणायचं परमार्थी पण करायची प्रपंची. ठीक आहे ना. लोक राहतात संताच्या संगतीत पण देव भेटावा म्हणून नाही, प्रपंच चांगला व्हावा म्हणून. महाराजाला घरी नेता कशामुळे? याचे पाय आपल्या घराला लागले आपलं काहीतरी बरं होईल. कीर्तन झाल्यावर तुम्ही माझ्या पाया पडणार का? तुमचं दुःख दूर व्हावं नाही गोकांडी पडावं दुसरं आहे. आपण साधन भक्ती निवडलं पण साध्य प्रपंच. साधू संताचं साधनही भक्ती, साध्य सुद्धा भक्ती. हा त्यांच्यातला आपल्यातला फरक आहे. कुणाला म्हणायचं संत याच्यावर किती बी बोलता येईल. स अधिक अंत बरोबर संत. दुसऱ्याच्या अंतकरणात असलेला अज्ञान, त्या अज्ञानाचा जो करतो अंत त्याचं नाव संत. हृदयातला अज्ञान करून त्याची ओळख करून देणं याला म्हणायचं संत दर्शनी हा लाभ. म्हणून म्हणतात मुरारी बापूंच्या मुखातलं वाक्य, संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी,
संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी, संतों के साथ रहोगे तो राम की याद आएगी. म्हणून महाराज म्हणले संताच्या संगतीत राहा. संगत करो संग मत करो राजा का, पता नहीं कब रुला दे. संग मत करो राजा का, पता नहीं कब रुला दे. संग करो संतन का, पता नहीं कब हरी से मिला दे. कळलं माझं बोलणं? लक्षात ठेवा, संताच्या संगतीत आल्याच्या नंतर देव भेटायला वेळ लागत नाही. आता संत भेटले की देवच भेटला. देवच संताची संगती तेने होय शांती महत पापा. महाराज म्हणतात संताच्या संगतीत राहा. का? तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. संताच्या संगतीत आल्याच्या नंतर देव भेटायला वेळ लागणार नाही. म्हणून महाराज म्हणतात संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला. जोडलेला देव कुठे ठेवला? अभंगाच्या तिसऱ्या आतल्या आत जे असतं त्याला म्हणतात संपुष्ट. संपुष्ट हे हृदय पेटी. माझ्या हृदयाच्या पेटीमध्ये तो परमात्मा मी साठवला. करोनी पोटी साठवू. देवाला राहण्यासाठी योग्य जागा हृदय. माणसाला हृदयात राहायला आवडतं, देवाला कोण आवडणार नाही. चांगला मृदंग वाजवायचा कशामुळं? कुणाच्या तरी हृदयात जागा मिळावी म्हणून. चांगलं गायन करायचं कशामुळं? कुणाच्या तरी हृदयात जागा मिळावी म्हणून. चांगलं कीर्तन करायचं कशामुळं? कुणाच्या तरी हृदयात जागा मिळावी म्हणून. चांगलं वागायचं कशामुळं? कुणाच्या तरी हृदयात जागा मिळावी म्हणून. मग सामान्य माणसाला हृदय एवढं आवडतं तर देवाला राहण्यासाठी हृदयच. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल पोंदिला. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल पोंदिला. दरिला पंढरीचा घोर, दरिला पंढरीचा घोर, पंढरीचा घोर, दरिला पंढरीचा गळा बांधून या हृदय बंदी खाना केला, हात विठ्ठल गोंदेला. मिळवलेला देव हृदयामध्ये ठेवला. कुठून? तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला. विठोबा रखुमा